त्याचबरोबर भास्कर जाधव यांचं एक विधान समोर आलेलं आहे की त्यांनी नाराजी व्यक्त केली मला माझ्या क्षमतेनुसार काही पदवी जी आहे ती मिळत नाहीये असं त्यांनी म्हटलं. मी त्यांचं काही विधान ऐकलेलं नाही, परंतु शिवसेना पक्षामध्ये विधिमंडळाचा गटनेता म्हणजे नाव ज्यावेळेला चर्चा आली त्यावेळेला सर्वांनीच एकमताने भास्कररावांचं नाव सुचवलं आणि त्यामध्ये त्यांचा सुद्धा सन्मान आहे. आता पुढेचं नेमकं त्यांना काय बोलायचं आहे ते मी काय ऐकलेलं नसल्यामुळे काय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मी असं म्हटलं की माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यात आला नाही किंवा माझ्या क्षमतेनुसार माझ्यावरती जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली नाही. एक प्रकारे त्यांनी नाराजी एक प्रकारे त्यांनी प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दरवाजा त्यांना नेहमीच उघडा असतो, त्याच्यावर त्यांनी बोलावं विस्तृतपणे. राज्यात लव जिहाद कायदा एक प्रश्न जोडून यायचा की आज एकनाथ शिंदेच्या दौऱ्यात इकडे काही माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. सुभाष बने यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राजू महाडिक असतील, रोहन बने, विलास चाळके, रचना महाडिक त्याचे जिल्हा प्रमुख आहेत, यांचा देखील पक्षप्रवेश. बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गटामध्ये दोघांमध्ये तुंबळ शीतयुद्ध चालू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत. राजन साळवींचा थेट प्रवेश एकनाथ शिंदेने केला. राजन साळवी सामंत बंधूंना नको होते तरी सुद्धा एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये बोलून त्यांचा प्रवेश केला. त्या एकनाथ शिंदेनं माझी रत्नागिरीमध्ये ताकद किती आहे, राजकारणामध्ये जर मला डावलला तर किती भारी पडेल हे दाखवण्यासाठी आज उदय सामंत यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि एमआयडीसीचा जेवढा काय वापर करून केलेला आहे त्याचा वारेमाप वापर करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक प्रलोभन दाखवून त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे विकाऊ होते, जे बाजारात त्यांनी आपल्याला विकायला ठेवलं ते गेले, त्यांचं आम्हाला दुःख नाही आहे. पण कोकणात पुन्हा एकदा शिवसेना आहे त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने उभी करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्रिय असल्यामुळे सगळं एका वाढीव पक्षप्रवेश होत हे ऑपरेशन टायगर म्हणू शकत नाही, हे ऑपरेशन कोल्हेकुई. राज्यात लव जिहाद कायदा लागू होण्याची शक्यता आहे, त्याच्याबरोबर चर्चा सुरू आहे जोरात. ठीक आहे, सध्याचे सत्ताधारी आहेत आणि लव जिहादला आमचा सर्वांचाच विरोध आहे. त्यामुळे कायदा करायचा तर सर्व समावेशक कायदा करत असतील तर आमची त्यांना काही हरकत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये म्हटलं की मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलेलं आहे त्यांचं काय झालंय तुम्ही बघितलेलं आहे. महायुतीमधल्या लोकांना हा इशारा दिला जातो. नक्कीच हा देवेंद्र फडणवीसांना दिलेला तो इशारा आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला तो इशारा आहे. त्यामुळे त्यांनी ते ओळखलंय म्हणून त्यांना सध्याची त्यांची चाललेली त्यांना दिलेलं स्थान हे दिसून येते. त्याच्यामुळे भास्कर जाधव यांनी म्हटलं की आपल्याच विरोधात जे काम करतात आपल्याच पक्षाचे ते सगळ्यात मोठे गद्दार असले पक्षांतर्गत त्यांनी नाराजी सांगितली. पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे त्यांनी बसावं आणि चर्चा करावी.